बीजेपीची जी घोषणा आहे अब की बात 400 पार, तुम्हाला काय वाटतं अब की बात 400 पार होणार? महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कांद्याचा भाव 4,000 अपेक्षित होता, त्यांनी 400ही दिला नाही. त्याच्यानंतर सोयाबीनचा भावही तसाच अपेक्षित होता, काहीच मिळालं नाही. जर आमच्या शेतकऱ्याचे कांदे ते 400 पार करू शकले नाही, तर मला वाटतं महाराष्ट्रातली जनताही त्यांचे 400 पार करू शकत नाही. पूर्वी अब की बार असं म्हटलं की जनता मोदी सरकार म्हणायची, आता आम्ही अब की बार म्हटलं की भाजप तडीपार म्हणतात. त्यामुळे अभि 400 पार मला असं वाटतं 150 पार होतात की नाही हा प्रश्न. तुम्ही अनिल सरांच्या नेतृत्वाला कसं बघता? एका वाक्यात सांगायचं तर प्रेरणादायी, निष्ठावान आणि सगळ्यात महत्त्वाचं चारित्र्य संपन्न. लोकांना कसा नेता अपेक्षित असतो ते सगळे गुण एका व्यक्तिमत्वात मला असं वाटतं कोणात आहे तर मी म्हणेल अनिल देसाई साहेबांच्या. मुळात सन्माननीय उद्धव साहेबांनी जे उमेदवार दिलेत ते सगळेच हिऱ्यासारखे चमकणारे आहेत. त्यातलं अनिल देसाई साहेबांचं नेतृत्वही तसंच आहे. मी बऱ्याचदा सांगितलं की असे फार मोजके लोक निष्ठेनं काम करणारे असतात. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे निष्ठेनं काम करायचंय, तसेच उद्धव साहेबांच्या सोबतही जे निष्ठेनं काम करतात त्यात सन्माननीय अनिल देसाई साहेबांचं नाव आहे. स्वराज्य मला वाटतं निष्ठेवर उभं राहिलं, आमची शिवसेना ही निष्ठेवर उभी आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला खात्री आहे की अनिल देसाई साहेबांनी प्रचंड बहुमताने निवडून येतील, कारण उद्धव साहेबांनी दिलेला उमेदवार तितका चारित्र्य संपन्न, हुशार आणि लोकांना हवाहवासा वाटणारा नेता आहे. येणाऱ्या निवडणुकीची तयारी शिवसेनेमध्ये युवासेनाची कशी चालली? युवासेना शिवसेनेच्या बरोबरीनं ताकदीनं प्रचंड काम करते. महाराष्ट्रात अगदी प्रत्येक ठिकाणी युवासेना ताकदीनं काम करताना दिसतोय, तो इथेही दिसतोय. देसाई साहेबांना पाठिंबा मतदान काढण्यापासून किंवा ज्या गोष्टी आहेत जे पक्षाला किंवा अनिल देसाई साहेबांना अपेक्षित आहे युवासेनेकडनं, मला वाटतं ते काम युवासेनेकडनं होईल. सन्माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली युवासेना ताकदीनं काम करते आणि त्या होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्ही ताकदीनं काम करू. येणाऱ्या 20 मेला तुमचा काय संदेश असणार जनताला जेव्हा ते वोट करायला जाणार? जनतेला मी आव्हान करेन की नेता कसा असला पाहिजे. कारण पूर्वी आमचे आजोबा आजी जेव्हा झाड लावायचे तेव्हा असं म्हणायचे की पुढच्या पिढीने त्याचं फळ खाल्लं पाहिजे. आज बटन दाबलं, मला वाटतं आज जो निवडून येणारा उमेदवार आहे त्याचं फळ तुमच्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी, आपलं संविधान वाचण्यासाठी मला असं वाटतं अगदी उत्तम उमेदवाराला तुम्ही मतदान करा. तुम्ही मशालीचं बटन दाबा आणि शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा, असंच आव्हान मी जनतेला करेन. जय महाराष्ट्र. मी प्रियंका जोशी, युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा शिवसेना स्टार प्रचारक. गेल्या 4 दिवसापासून मुंबई मध्य दक्षिण लोकसभेत फिरत असताना जाणवलं विजय कोणाचा होईल अशी चर्चा नाहीये, तर अनिल देसाई साहेब किती लाखाच्या लीडनं निवडून येतील अशी या मतदारसंघात चर्चा आहे. 33 देशांनी दखल घेणाऱ्यांच्या 33 पिढ्या जरी इथे अवतरल्या तरी तुम्ही अनिल देसाई साहेबांना पराभूत करू शकत नाही ही वास्तवता. परंतु मी तरुणांना, मतदार बंधू भगिनींना विनम्रपणे आव्हान करते की आपण जरूर बूथवर जाऊन मशालीचं बटन दाबा आणि माननीय अनिल देसाई साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. नंबर 1 आहे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीडनं निवडून येणारे खासदार सुद्धा नंबर 1 चे सन्माननीय अनिल देसाई साहेबच असतील. आणि आमचे उमेदवार शिवसेनेच्या 3ऱ्या माळ्यावर जनतेचे कामं करतात. विरोधी पक्षाने दिलेले उमेदवार दुबईला जातात. आता तुम्हाला निवडायचंय जनतेचे कामं करणारा उमेदवार हवा की दुबईत जाणारा. मला खात्री आहे जनता नक्कीच सन्माननीय अनिल देसाई साहेबांच्या पारड्यात प्रचंड बहुमत टाकेल आणि आपली शिवसेनेची मशाल प्रचंड मतानं विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.